मी विरोधकांची दिशाभूल नाही करत आहे. मी उलट नागरिकांमध्ये आणि भाजप विरोधी मतदारांमध्ये, शाहू फुले आंबेडकरवादी मतदारांमध्ये अवेअरनेस पसरवण्याचं काम उलटं करतोय. आणि जी लोक धोक्याचे आहेत आणि जी लोक दगाफटका करू शकतात त्यांच्यापासून समाजाला सावधान करण्याचं काम करतोय, अजून काही नाही. ह्याचा फायदा झाला तर त्या दोन पक्षाच्या लोकांना करायचा होईल, कारण हे लोक मराठी माणसांसाठी भूमिका घेऊन आता लढतायत. गेले 15 वर्ष जेव्हा ही लोक काँग्रेस बरोबर होती, भाजप बरोबर होती, तेव्हा मराठी माणसाचा प्रश्न कुठे गेला? अकोला महानगरपालिका निवडणुकीचा धूमधडाका प्रचाराला सगळ्याच पक्षाकडून सुरुवात झालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजातदादा आंबेडकर हे देखील निवडणूक मैदानामध्ये उतरले आहे. सध्या आपल्यासोबत सुजात आंबेडकर आहे. किती जागांसाठी निवडणूक लढतायत आणि कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढतायत? वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरपालिकेमध्ये 55 पेक्षा जास्त जागांवरती निवडणूक लढतीये आणि आमचे महत्वाचे मुद्दे हे अकोल्यासाठी खूप सोपे आहेत. सगळ्यात महत्वाचा आमचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये टॅक्स हा 4 पट वाढवण्यात आला होता आणि ज्या दराने टॅक्स वाढवलाय त्या दराची सोय सुविधा इकडचं सरकार लोकांना देत नाही. तर आम्ही टॅक्स परत कमी करून ओरिजिनल जे टॅक्सचे दर होतात त्याच दरावरती नेऊ. दुसऱ्या बाजूला अकोल्यामध्ये नागरिकांसाठी बस सेवा चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल. अकोल्यामधल्या जो कचऱ्याचा आणि घाणीचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे जो आरोग्याचा प्रॉब्लेम उपस्थित होतो, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारखे, डायरिया सारखे इतर आजार बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात लोकांना होतात. त्याच्यावरती मात करायला कचऱ्याचं व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट आणि अकोल्याची स्वच्छता राखणे, जेणेकरून डेंग्यू, मलेरिया, डासांनी होणारे त्रास किंवा इतर आजार हे थांबवता येतील. महानगरपालिकेची शाळांची अवस्था बऱ्यापैकी चांगली करून, त्या शाळेचा विकास करून, शाळांमध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी सुविधा आहेत की नाही याचा तपास करून एक मोफत चांगल्या दर्जाचं इंग्लिशमध्ये शिक्षण देण्याचं काम आम्ही नक्कीच अकोल्यामध्ये करू. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अकोला महानगरपालिका अशी एकमेव महानगरपालिका आहे ज्याचा विजेचं बिल कलेक्ट करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. आता हे प्रायव्हेट कंपनी कोण आहे? तर इकडच्या आमदार, खासदार आणि सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांची ती कंपनी. तर आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर प्रायव्हेट प्लेयर्सला बाहेर काढून सरकार आणि नागरिक ह्यांच्यामध्येच विजेचा करार ठेवायचं काम आम्ही नक्कीच कायम ठेवू. 10 वर्षापूर्वी महानगरपालिकेवर वंचितची सत्ता होती. यावेळेस देखील वंचितची सत्ता येईल का? आम्हाला पूर्ण असं दिसतंय की वंचित बहुजन आघाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि आम्ही चांगले आकडे नगरसेवकांचे ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच गाठू. आता फक्त एवढंच बघायचंय की ते आकडे सत्ता स्थापन करायला पूर्ण आहेत की नाही. जे तुमचे विरोधकांची दिशाभूल करतायत असं त्यांनी हे दिलंय, काय सांगाल? मी विरोधकांची दिशाभूल नाही करत आहे. मी उलट नागरिकांमध्ये आणि भाजप विरोधी मतदारांमध्ये, शाहू फुले आंबेडकरवादी मतदारांमध्ये अवेअरनेस पसरवण्याचं काम उलटं करतोय. आणि जी लोक धोक्याचे आहेत आणि जी लोक दगाफटका करू शकतात त्यांच्यापासून समाजाला सावधान करण्याचं काम करतोय, अजून काही नाही. याचा फटका वंचितला बसेल का? नाही, बिलकुल नाही. ठाकरे बंधू एकत्र लढताय, काय सांगाल? तो त्यांचा मुद्दा आहे, तो त्यांचा घरातला प्रश्न आहे. त्यांना लढायचं असेल तर लढू द्या. याचा फायदा मराठी माणसाला होईल? बिलकुल नाही. ह्याचा फायदा झाला तर त्या दोन पक्षाच्या लोकांना करायचा होईल, कारण हे लोक मराठी माणसांसाठी भूमिका घेऊन आता लढतायत. गेले 15 वर्ष जेव्हा ही लोक काँग्रेस बरोबर होती, भाजप बरोबर होती, तेव्हा मराठी माणसाचा प्रश्न कुठे गेला होता? आणि आता बीएमसी आली तरच मराठी माणसाचा प्रश्न का उपस्थित होतो? आणि त्याच्याहून महत्वाचं, उद्धव ठाकरेंनी हे सांगावं की इतके वर्ष शिवसेनेकडे जेव्हा बीएमसी होती तेव्हा किती मराठी कॉन्ट्रॅक्टर्सला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते? का ते सगळे उत्तर भारतीय कॉन्ट्रॅक्टर्सच शिवसेनेच्या पेरोल वरती होते? याचं एकदा त्यांनी डेटा सह स्पष्टीकरण द्यावं. मुंबईमध्ये वंचितची युती झाली आहे, पण अकोल्यात फिसकटलेली दिसते. याचं नेमकं काय कारण आहे? अकोल्याची काँग्रेस ही बऱ्यापैकी भाजपच्या बरोबर काम करताना आपल्याला दिसते. आपण जर काँग्रेसचे लोकसभेचेच उमेदवार बघितले तर तुम्हाला दिसेल ते थेट RSS भाजपमधनंच आलेले होते. आणि त्याप्रमाणे हेच दिसतं की अकोल्याच्या काँग्रेसला युती करायची नव्हती. मुंबईच्या काँग्रेसला त्याचा छानपणा दिसला. त्यांना कळलं की वंचित बरोबर जाण्यात भाजपला रोखण्यामध्ये खूप मोठा हात आहे. तर त्यांनी ते डिसिजन घेऊन टाकला. माझी एवढीच अपेक्षा राहील की इतर काँग्रेस कमिटीज, मुंबई कमिटीज कडनं काहीतरी शिकवण घेतील. आपल्यासोबत होते सुजातदादा आंबेडकर. प्रियंका जाधव, अकोला, नवराष्ट्र.